मी उमेदवारी दाखल केल्यानंतर राजकारणात कसलाही रस नसणाऱ्या माझ्या बंधूला माझ्या विरोधात तुम्ही उमेदवारी देऊन आमच्या घरात भांडणे लावण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे घराघरात कोण भांडणे लावते हे विटा शहरातील लहान मुलालाही कळून चुकले आहे. आता तरी घराघरात भांडणे लावण्याचे उद्योग थांबवा आणि केलेल्या विकास कामांवर बोला, अशी टीका माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदिवे यांनी केली. प्रभाग क्रमांक 5 आणि 9च्या आयोजित प्रचार बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार सुहास बाबर, युवक नेते अमोल बाबर, उमेदवार रुपाली धर्मेश पाटील, प्राध्यापिका लीला भिंगारदिवे, ॲडव्होकेट धर्मेश पाटील उपस्थित होते. मी संजय सायाजी भिंगारदिवे विटा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी केलेली आहे. खरं तर प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत असताना आज माझ्या प्रभागामध्ये विटा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार माझ्या प्रभागातील माझ्या बरोबर असणाऱ्या सौ रुपालीताई धर्मेश पाटील आणि थेट नगराध्यक्षाचे उमेदवार सौ काजल संजय मित्रे या आम्ही तिघांच्या संयुक्त प्रचार फेरी घुमटमाळ या परिसरामध्ये आज पूर्ण केली. आणि या प्रचार फेरीमध्ये प्रामुख्यानं आमच्या ताई शीतल अमोल बाबर यांनी मोठ्या प्रमाणात तेथील मतदारांना आव्हान करून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याबाबत आव्हान केलं आणि दिवसभर त्याही आमच्या पदयात्रेत सामील होऊन शिवसेनेचा आणि आमच्या तिघा उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला. आज प्रचार करत असताना प्रभाग क्रमांक 5 मधील आणि घुमटमाळ मधील असणाऱ्या मतदार बंधू आणि भगिनीचा प्रतिसाद पाहिला असता आम्ही दोघेही या प्रभागामध्ये मोठ्या फरकानं निवडून येईल अशी आमच्याला आशा आहे. आणि आमची प्रभाग क्रमांक 5 मधील फेरी झाल्यानंतर काही वृत्तवाहिन्यामध्ये आम्ही बातम्या पाहिल्या गेल्या की विरोधक हे घराघरात भांडण लावतात. मी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, स्वर्गीय अनिल भाऊंच्या 90च्या काळापासून मी अनिल भाऊंचा कार्यकर्ता आहे आणि मी अनिल भाऊंच्या बरोबर 90 पासून आहे. त्यानंतर मी 1995 साली विटा नगरपालिकेची निवडणूक लढवली. त्यावेळी ह्याच विरोधी पार्टीनं माझ्या विरोधात माझे चुलते उभा केले आणि घराघरात भांडण लावत म्हणतात. तर खरं तर पहिली माझी उमेदवारी तयार झाली आणि माझ्या उमेदवारीनंतर माझे चुलते उभा केले आणि आमच्या घरात पहिल्यांदा त्यांनी वितुष्टाने फूट पाडली. त्यावेळी मी चांगल्या मताधिक्यानं निवडणूक जिंकलो. त्यानंतर आज मी 29 वर्षानंतर पुन्हा या असणाऱ्या माझ्या मतदाराच्या विश्वासानं 95 ला जी कार्यकर्ते माझ्या बरोबर होते तेच कार्यकर्ते आज मला 2025 साली माझ्या बरोबर आहेत. त्यामुळं या निवडणुकीमध्ये मी उभा राहणार हे सर्व जनतेला माहित होतं. कारण या मतदारसंघातील पूर्णपणे मतदार माझ्या पाठीमागे आहेत आणि सगळ्या मतदारांची इच्छा होती की संजय मेहरबान आपण पुन्हा उभा राहावा आणि पुन्हा 1995चा आपल्याला निवडणूक जिंकली तशी जिंकायची आणि त्या पद्धतीने मी काम करतो. आता मी निवडणुकीला उभा राहणार,
माझी 90% राजकीय कारकीर्द आहे ही सगळ्यांना माहित आहे. मी उभा राहणार म्हटलं, माझी उमेदवारी निश्चित झाली आणि या विरोधी पार्टीनं माझ्या घरातला चुलत भाऊ उभा केला. मग आता घरात भांडण लावतंय कोण, हेच आत्मपरीक्षण त्यांनीच करावं. तर या विटेकर जनतेला मी विनंती करतो की हे माझ्या बाबतीत जे झालं तेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये भालचंद्र कांबळे यांच्या बाबतीत झालं. भालचंद्र कांबळेंचा ज्यावेळी प्रभाग क्रमांक 13 हा एससी पुरुष पडला आणि तेथील लोकांनी भालचंद्र कांबळेंची उमेदवारीची मागणी केली, त्यावेळेपासून भालचंद्र कांबळे त्या प्रभागामधील त्या लोकांच्या, त्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या आडाअडीची सोडवून कामाला लागले. हेही विरोधी पार्टीला माहित असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर बरोबर अर्ज भरताना भालचंद्र कांबळेच्या विरोधात ही त्यांनी त्यांचा सक्का भाऊ उभा केला. ही परिस्थिती सर्व नागरिकांना, विटेकरांना माहित असताना आज आमच्यावर आरोप होतो की घराघरात भांडणं लावली, घराघरात द्वेष निर्माण केला. तर घराघरात भांडणं कोण लावते आणि घराघरात भांडणं कुणी लावली या विटेकर जनतेनं बघावं. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय अनिल भाऊ यांच्या पश्चात लोकप्रिय आमदार सुभाष भैया बाबर आणि युवक नेते अमोलदादा बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जे पॅनल उभा आहे त्या सर्व 27च्या 27 उमेदवारांना आपण निवडून द्यावं अशी मी आपल्यास नम्र विनंती करतो. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.